Hello, good morning. Hello, students. In the last two periods, we have just discussed about the optical fibers. That is the structure of the optical fibers and the classification of optical fibers. आपण जो नवीन युनिट सुरू केलं आहे फायबर ऑप्टिकल फायबर्स, ज्यामध्ये आपण लास्ट दोन व्हिडिओजमध्ये आपण व्हॉट इज द फायबर ऑप्टिक्स और ऑप्टिकल फायबर. So it is nothing but and it is a transparent rod. Generally it is made up of glass or plastic. ट्रान्सपरंट रॉड असतो हा आणि जनरली हा प्लास्टिक किंवा क्लिअर प्लास्टिक किंवा ग्लासचा बनवलेला असतो. अँड द लाईट कॅन प्रोपोगेट थ्रू द ग्लास. आणि त्याचा डायग्राम वगैरे बघितला होता आपण, त्याची कन्स्ट्रक्शन कसं असतं ते बघितलं. आणि क्लासिफिकेशन ऑफ द ऑप्टिकल फायबर्स वी हॅव सीन. सो इन दॅट वी हॅव स्टडीड अबाउट द मल्टीमोड स्टेप इंडेक्स फायबर. Then second one is single mode step index fiber, and the third one is multi-mode gradient index fiber. So हे तिन्ही जे आपण वेगवेगळ्या म्हणजे जे कोणत्या प्रकारे वापरले जातात, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि व्हॉट इज द यूज ऑफ दॅट, सो दॅट ऑल दॅट वी हॅव सीन इन द क्लासिफिकेशन ऑफ द ऑप्टिकल फायबर्स. So next we have to study about the plastic fibers and the propagation of light, then refraction and Snell's law. These we have to study. So जनरली आता आपण जे बघितलं की स्ट्रक्चर बघताना ऑप्टिकल फायबर्सचे. सो the fibers are generally they are drawn from the furnace containing molten silica, SiO2, silicon dioxide, with small amounts of additives such as GO2 to permit the control of refractive index. And most of the cable bulk is made up of the strengthening and buffering materials for mechanical, moisture and chemical protection. सो त्यामध्ये मेन म्हणजे असतो कोर असतो, म्हणजे ट्रान्सपरंट रॉड असतो ज्यामधून लाईट प्रोपोगेट होतो किंवा लाईट ट्रॅव्हल होतो. त्याच्यावरती क्लॅडिंग असते. क्लॅडिंग म्हणजे त्याच्यावरती कवरिंग असते की त्यामुळे जो रॉड आहे किंवा जी कोर आहे, इट शुड नॉट गेट डॅमेज ड्यू टू द मॉइश्चर और एनी मेकॅनिकल डॅमेज और एनी केमिकल डॅमेज. सो या केमिकल रिॲक्शन इट शुड नॉट डॅमेज. सो फॉर द प्रोटेक्शन ऑफ दिस कोर द क्लॅडिंग विल बी देअर. तर त्यामध्ये आपण हे बघितलं होतं की जनरली इट इज मेडअप ऑफ द ग्लास और क्लिअर प्लास्टिक. सो न वी जस्ट वॉन्ट टू डिस्टिंग्विश किंवा आपण म्हणजे फरक बघू की प्लास्टिक क्लॅड आणि ऑल प्लास्टिक फायबरमध्ये काय फरक आहे. वी मस्ट डिस्टिंग्विश बिटवीन द प्लास्टिक क्लॅड अँड ऑल प्लास्टिक फायबर्स. In the former only the cladding is plastic, which in latter both the core and cladding are plastic. The characteristics म्हणजे सुरुवातीला जे बघितलं होतं आपण की जी क्लॅडिंग असते ती प्लास्टिकची असते आणि कोर जो असतो तो जनरली ट्रान्सपरंट ग्लासचा असतो किंवा क्लिअर प्लास्टिकचा असतो. पण नंतर काय झालं की कोर आणि क्लॅडिंग दोन्हीसुद्धा प्लास्टिकचे बनवू लागले. क्लिअर प्लास्टिक म्हणजे हाय क्वालिटीचं प्लास्टिक असतं किंवा ग्लास. सो म्हणजे सुरुवातीला कसं होतं की फक्त कोर हा जो असतो ग्लासचा असायचा जनरली आणि त्याच्यावरती क्लॅडिंग प्लास्टिकची असायची. त्याच्यावरची कवरिंग जी असणार होती ती कवरिंग फक्त प्लास्टिकची होती. पण नंतर ते अजून इन्व्हेन्शन होत केले किंवा नंतर टेक्नॉलॉजीप्रमाणे जसं जसं नवीन शोध लागत गेले त्याप्रमाणे मग दोन्ही बोथ कोर अँड क्लॅडिंग दे आर मेड फ्रॉम द प्लास्टिक. So the characteristics of the plastic clad fiber are similar to those of an all glass fiber, except that the plastic clad fiber is much more sensitive to abrasive damage. So moreover, an all plastic fiber is stronger mechanically but has poor transmission characteristics. Its loss is much higher and its bandwidth is lower than a glass fiber. Hence it is rarely used in the commercial communication system. Since it is easier to handle and does not break as easily, it is often used for the short distance, low bandwidth applications such as closed circuit television and demonstration systems. म्हणजे याच्यामध्ये प्लास्टिक जे वापरतात, सो इट्स लॉस इज मच हायर. याच्यामध्ये ज्या लॉसेस असतात त्या खूप जास्ती असतात आणि इट्स बँडविड्थ इज लोअर दॅन अ ग्लास फायबर. त्यामुळे इट इज रेअरली म्हणजे कमर्शियल यूज करता फार कमी वापरला जातो. पण त्याचा दुसरा जो फायदा आहे की इट इज इझियर टू हँडल अँड डज नॉट ब्रेक ॲज इझिली. सो इट इज ऑफन यूज फॉर द शॉर्ट डिस्टन्स अँड लो बँडविड्थ ॲप्लिकेशन. म्हणजे जिचं डिस्टन्स कमी असेल आणि बँडविड्थ लो, त्याची बँडविड्थ खूप कमी, रिक्वायरमेंट बँडविड्थ खूप कमी असेल, where the bandwidth requirement is very low, in that application it was used. The example for that will be closed circuit television, CCT, or any and demonstration system. So these are the
information about the plastic fibers. Now we have to study about the propagation of light. So propagation of light means, and now we know the light is an electromagnetic wave. Light is nothing. Light means it is an electromagnetic wave which travels in a vacuum. जी स्पीड किती दिलेली आपल्याला, we know the speed of light, that is c equal to 3 into 10 to the power 8 meter per second. So this is the speed of light, already we know. So light is nothing but it is electromagnetic wave which travels with the velocity, that is 3 into 10 to the power 8 meter per second. This velocity is independent of frequency. Now the हे आपल्याला माहिती आहे की जी व्हेलॉसिटी असते इट इज इंडिपेंडंट ऑफ द फ्रिक्वेन्सी. हाऊएवर द व्हेलॉसिटी ऑफ लाईट प्रोपगेशन इन मीडियम डिपेंड्स ऑन द पर्टिक्युलर मटेरियल अँड इज ऑलवेज लेस दॅन सी. आता दुसरी जी असते की मीडियममध्ये कुठल्याही मीडियममधून जेव्हा लाईट ट्रॅव्हल होतो, सो द व्हेलॉसिटी ऑफ लाईट प्रोपगेशन इन मीडियम डिपेंड्स ऑन द दॅट मटेरियल, पर्टिक्युलर मटेरियल, अँड इट इज ऑलवेज लेस दॅन सी. म्हणजे जी स्पीड जी असते ती सीपेक्षा म्हणजे 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड जी आहे त्यापेक्षा कमीच असते. अँड मोस्ट ऑफ द लाईट कन्सिस्ट ऑफ अ ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सीज रादर दॅन अ वेव विथ अ सिग्नल फ्रिक्वेन्सी. फॉर एक्झाम्पल, द व्हिजिबल लाईट ऑफ टिपिकल incandescent लॅम्प कंटेन्स ब्ल्यू लाईट टू रेड लाईट अँड लोअर. त्याची ही जी असते it will just visible light of typical incandescent lamp contains the blue light or to red light and lower. If we call the group velocity of light waves through a certain medium as v, if we call or suppose the group velocity of the light waves through a certain medium, group velocity of the light wave, number of light waves are passing through the suppose any medium, and suppose we just consider the group velocity. So the group velocity of the light waves through a certain medium, suppose is small v, then v upon c equal to n. V upon c equal to n. V upon c equal to n. Okay, where n is called the refractive index. This n is nothing but it is the Ri or refractive index of the material. When a light wave travels through a medium, its wavelength changes but not frequency. आता हे खूप 11वीला किंवा 12वीला झालेले. व्हेन अ लाईट वेव ट्रॅव्हल्स थ्रू अ मीडियम, सो इट्स वेवलेंथ चेंजेस बट frequency is not changing. Wavelength will be changing but the frequency will be, what is frequency? Number of oscillations per second. So it is keeping it keeps constant. It does not change, it remains constant. If lambda is the light wavelength in a vacuum or air, then the wavelength lambda in a material having refractive index of n can be found as under. In vacuum we can just write down lambda equal to c by f. Okay, in vacuum. And if in any other medium, suppose in other medium, this is in vacuum, if we consider the another medium, then we can write lambda dash equal to v by f. So this is the wavelength in the another medium. Lambda equal to c by f, it is in vacuum, and lambda dash equal to v by f, it is in the any medium, in other medium. So we can just find out the ratio. Lambda dash by lambda dash by lambda, so that will be given as काय येईल, दोन्हीचा भागाकार केला तर it will be v by c. It will be becoming, or lambda dash equal to, or this will lambda dash will be equal to, it will be lambda into v by c. So this is the equation we have to find out, or it is nothing but equal to n1 into lambda. N1 into, we can write n1 into lambda. Okay, so this is the equation we have got. Now n1 कसा आला था, n1
आपण बघतो व्ही अपॉन सी इक्वल टू एन आहे की नाही. सो वी कॅन फाइंड n1 इज फॉर अनदर मीडियम. Any certain medium we have just taken v by c equal to n. So lambda is that is v by c, we are writing n1. We have just take it as n1. So it may be noted that the refractive index or Ri of a material varies with the wavelength of light passing through it. For example, flint glass has a refractive index 1.66 at lambda equal to 400 nanometer, and it will be 1.62 at लॅम्बडा इक्वल टू 700 नॅनोमीटर. म्हणजे याच्यातून काय आपण सांगू शकतो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मटेरियल हा जो आहे इट विल बी गोइंग टू चेंज. इट विल बी गोइंग टू चेंज म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा चेंज होतो. व्हॅरीज विथ द वेवलेंथ ऑफ द लाईट पासिंग थ्रू इट. ओके. एक्झाम्पल काय असतं फ्लिंट ग्लास आहे. फ्लिंट ग्लास जे असते त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे समजा 1.66 अँड फॉर दॅट लॅम्बडा इक्वल टू इज हाऊ मच 400 नॅनोमीटर. आणि जर if it is 1.62 then lambda equal to how much 700 nanometer. Okay, so that means refractive index will be changing with the wavelength of the light passing through it. Okay, so this is about the how the light can be propagated through the vacuum and any medium. Then we can just see what is the refraction and the Snell's law. Already we have studied about the refraction and the Snell's law. So refraction म्हणजे काय परावर्तन. रिफ्लेक्शन इज डिफरंट. रिफ्लेक्शन इज परावर्तन आणि रिफ्रॅक्शन मीन्स अपवर्तन. सो दी डिफरन्स बिटवीन दिस टू. रिफ्लेक्शनमध्ये काय होतं लाईट कॅन बी जस्ट गेटिंग बॅक इन टू सेम मीडियम. इफ द लाईट इज इन्सिडेंट ऑन अ surface and it reflects back into the same medium, that is reflection. Now, according to theory of geometrical optics, light can be considered as consist of narrow rays. When such a light ray travels from one medium to another having different refractive index of n1 and n2, both reflection and refraction takes place. याच्यामध्ये दाखवलं बघा. This is the incident ray they have shown. Incident ray, it was shown here. So this is the incident ray just coming at this point. Incident ray. Now if a light ray travels from one, this is the one of the medium. आता याचा किती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याचा n1 आहे. हे एक मीडियम आहे आणि याचा किती आहे n2 आहे. दिलं पाहिजे n1 n2 दिलं इथं. सो वरचं जे मीडियम आहे याच्यावरचं हे दिस इज n1, याचं खालचं जे ते n2 आहे. सो बोथ द मीडियम्स दे आर हॅव्हिंग द डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसिस. ओके. सो द बाउंड्री लाईनच्या वरचं जे आहे इट हॅज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1 आणि खालचं ज्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे n2 आहे. बरोबर आहे. सो द बोथ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस ॲज शोन इन द फिगर. याच्यामध्ये काय आता रिफ्रॅक्शनसुद्धा दाखवलं आहे आणि रिफ्लेक्शनसुद्धा दाखवलं आहे. आता हे जे आहे हा रो एक्सिस आहे दिस इज द रिफ्लेक्शन. दिस इज इनकमिंग रे, दिस इज आउटगोइंग रे. अँड दिस विल बी आता हे जे this light wave will just traveling through this medium and it gets refracted in this such way, gets somewhat bent. This is the normal. So when the light wave travels from one medium to another medium which is having the different refractive index, that is refraction. Now in the case of reflection, as a reflection, if we consider this reflection only, if we consider the only reflection, याच्यामध्ये काय इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे. दिस इज द इन्सिडेंट वन, दिस इज रिफ्लेक्टेड वन. हा काय हा इन्सिडेंट आहे इथे आलेला आणि हा बाहेर गेलेला काय रिफ्लेक्टेड आहे. सो इन केस ऑफ रिफ्लेक्शन θ1, सो दिस θ1 इक्वल टू θ3 अँगल ऑफ इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्शन दोन्ही θ1 अँड θ3 इक्वल. इन दिस केस ऑफ रिफ्लेक्शन θ1 इक्वल टू θ3. बट इन द केस ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शनचा हा काय रिफ्रॅक्शन अँगल, हा रिफ्रॅक्शन अँगल θ2 आहे की नाही. But in the case of reflection θ2 is less than θ1. म्हणजे हा जो θ2 हा जो अँगल आहे इट शुड बी लेस दॅन दिस θ1. म्हणजे हा जो नॉर्मल आहे नॉर्मलशी जो अँगल केलेला आहे θ2 इन्सिडेंट अँगल आहे की नाही. इन्सिडेंट रेनी जो अँगल केला नॉर्मलशी θ1 इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दॅट इज θ2. अँड इन केस रिफ्लेक्शन θ1 अँड θ3 दे आर इक्वल. दे बोथ आर इक्वल. म्हणजे θ3 अँड θ1 दोन्ही कशी इक्वल असतात. पण इफ वी कन्सिडर द रिफ्रॅक्शन then the angle of refraction that is θ2
which makes that refracted ray to the with the normal will be less than the theta 1. So in case of reflection, theta 1 equal to theta 3, but in case of refraction, theta 2 is less than theta 1 because light is going from rare to denser medium. त्याचं रिझन काय, हा जो लाईट आहे, लाईट इज गोइंग फ्रॉम रेअर टू द डेन्सर मीडियम, दॅट इज N2 टू N1, दॅट इज N2. बरोबर आहे की नाही, म्हणजे रेअर मीडियममधून कुठं चालला आहे तो डेन्सर मीडियममध्ये. So the relation between theta 1 and theta 2 is given by the Snell's law of refraction. Snell is the name of the scientist. So he has just invented this law, a relation. So it is known as Snell's law of refraction, according to which that law will be just given as here. N1 sin theta 1 equal to N2 sin theta 2. This is the Snell's law of refraction. Or sin theta 1 upon sin theta equal to N2 by N1. It was shown here. That is equal to V1 by V2. The amount of light reflected depends on the angle of incidence and refractive indices. For incident angle smaller than 30 degree, the reflected light is less than 5% of the incident light. Approximate fraction of light that reflected for incident angle 0 degree is given by loss equal to N1 minus N2 divided by N1 plus N2 square, bracket square. So the amount of light reflected depends on what? The angle of incidence and the refractive index, that is N. So जर incident angle if the angle of incidence if they are less than 30 degrees, the reflected light is less than 5% of the incident light. Okay, so this is about the refraction and the Snell's law. In the next period we will just see the total internal refraction. Okay, thank you.